एकच दिसते. एकाच फोनवरून दोघे जण जॉईन झाले. बरं, ठीक आहे. चला, असाही आपण आता सगळा जो लेसन सुरू केलाय तो बऱ्यापैकी सोपा आहे. तर त्याचं काही आपल्याला असंही फार वेगळं काहीतरी जगाच्या पलीकडचं असं काही त्यात केमिस्ट्री नाहीये. आपण आधीपासून लहानपणापासून ज्या ज्या गोष्टी बघितल्यात त्याची केमिस्ट्री याच्यामध्ये आहे. आपण ऍड्झॉर्प्शन आणि कोलॉइड्स या लेसनला सुरुवात केली होती. तुमच्या लक्षात असेल तर आपण मागच्या वेळेला ऍड्झॉर्प्शन म्हणजे काय, ऍब्झॉर्प्शन आणि ऍड्झॉर्प्शनातला डिफरन्स म्हणजे काय हे सगळं बघितलं होतं. तर ह्याच्यातलाच पुढचा टप्पा आज आपण आता बघणार आहे की ऍड्झॉर्प्शन होतं तर त्याच्याकरता कुठले कुठले फॅक्टर्स असतात ते जबाबदार असतात किंवा कोणत्या फॅक्टर्स वरती ऍड्झॉर्प्शन अवलंबून असतं. सगळ्यात आधी आपण रिवाइज करूया या महत्वाच्या कन्सेप्ट काय काय होत्या. मी स्क्रीन शेअर करणारच आहे. ऍड्झॉर्प्शन आणि ऍब्झॉर्प्शन ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ऍब्झॉर्ब करणं, ऍड्झॉर्ब करणं या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. एखाद्या पृष्ठभागावरती, एखाद्या सॉलिडच्या पृष्ठभागावरती किंवा एखाद्या लिक्विडच्या पृष्ठभागावरती जेव्हा वरच्या बाजूला एखादी तिसरीच गोष्ट ऍड्झॉर्ब होते, म्हणजे वरच्या वर येऊन वरच्या थरावरती येऊन काय बरं म्हणतो आपण, जॉईन होते वरच्या थरावरती, त्याला आपण म्हणतो ऍड्झॉर्प्शन. मग ऍड्झॉर्प्शन ही सुपरफिशियल म्हणजे वरच्यावर होणारी अशी एक क्रिया आहे. ऍब्झॉर्प्शन मात्र मुळापासून सरसकट होतं. तुम्हाला लक्षात असेल तर मागच्या वेळेला आपण उदाहरण बोललो होतो. ऍड्झॉर्प्शन होतं म्हणजे काय होतं, जसं मी पिवळ्या रंगाचा छान असा लाईट कलरचा ड्रेस घालून गेलो होतो. मी तुम्हाला बोलले होते की समजा मी बाहेर गेले, छान असा लाईट कलरचा ड्रेस घातला, पण जसं बाहेर गेले धुळीचं किंवा मातीचे असे सगळे कण त्याच्यावर बसले आणि त्याचा रंग बदलला, पण ते वरच्यावर होतं, बरोबर. आतल्या बाजूला ते कण काही गेलेले नाहीयेत, तर त्याला ऍड्झॉर्प्शन असं म्हणतो आपण. वेअरएज ऍब्झॉर्प्शन मध्ये काय होतं, एखादा पेपरचा बॉल किंवा एखादा कापडाचा बॉल केला मी, किंवा एखादं कापड, कॉटन, काहीही तुम्ही घ्या, कुठल्याही लिक्विड मध्ये बुडवा. आपण जेव्हा डेटॉल मध्ये कॉटनचा जो बॉल असतो तो बुडवतो तेव्हा त्याच्या आतपर्यंत कॉटनच्या डेटॉलचे पार्टिकल्स म्हणजे लिक्विडचे ते पार्टिकल्स गेलेले असतात. त्याला आपण म्हणतो ऍब्झॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन मध्ये वरच्या पृष्ठभागावरती तर ते कण जमा होतात, पण त्यातनं आतनं झिरपून त्या वस्तूच्या आतमध्ये सुद्धा लिक्विडचे किंवा दुसरे जे काही गॅस असतील फॉर दॅट मॅटर त्याचे पार्टिकल्स त्याच्यामध्ये ऍड होतात. याला आपण ऍब्झॉर्प्शन असं म्हणतो. म्हणजे ऍब्झॉर्प्शन आणि ऍड्झॉर्प्शन या ऍब्सोल्युटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते. येस, ओके. ठीक आहे, एक मिनिट हा. बरं, आपण स्क्रीनवरती आता लेसनचा तो पार्ट बघतोय. सो ऍड्झॉर्प्शन आणि कोलॉइड ज्याच्यामध्ये आपण बघितलं की सरफेस वरती असं वेगळं काय असतं, तर आपण ह्याचं या चित्रामधनं डिस्कशन सुरू केलं होतं. बघा, ह्याच्यामध्ये ऑलरेडी एक छान चित्र दिलेलं आहे. ह्याच्या बीकरमध्ये एक लिक्विड आहे आणि त्या लिक्विड वरती दोन पार्टिकल्स मार्क केलेले आहेत. एक आहे ए, एक आहे बी. तुम्ही मागच्या वेळेला मला सांगितलं होतं की ए पार्टिकल मध्ये काय वेगळं दिसतंय, बी पार्टिकल मध्ये काय वेगळं दिसतंय. सांगितलं होतं म्हणजे काय, नावं वाचली होती. ए म्हणजे बल्क मॉलिक्युल, बी म्हणजे सरफेस मॉलिक्युल. जे चित्रात दाखवलं तेच तुम्ही सांगितलं होतं, पण त्याचा अर्थही आपण मागच्या वेळेला डिस्कस केला होता की बल्क म्हणजे त्याच्या आजूबाजूला तो सगळा मॅटर आहे. समजा पाणी घेतलं असेल तर पाणी, तेल घेतलं असेल तर तेल, काहीही तुम्ही घेतलं असेल ते सगळे पार्टिकल्स आजूबाजूला. वेअरएज सरफेस मॉलिक्युलच्या वरच्या बाजूला काहीच नाहीये, हवा आहे डायरेक्ट, बरोबर. तर त्या पार्टिकल्सना खालच्या बाजूला खेचणारा एक फोर्स आहे आणि त्याच्यामुळे त्या सरफेसवरती एक प्रकारचा ताण असतो, त्याला म्हणतात सरफेस टेन्शन. आणि म्हणूनच या सरफेसवरचे पार्टिकल्स वरच्या बाजूला एक्सपोज्ड आहेत ना. शिवाय वरची बाजू मोकळी आहे, खालच्या फोर्सला वरच्या दिशेने बॅलन्स करण्यासाठी किंवा असा खाली फोर्स असेल त्याला इकडनं बॅलन्स करण्यासाठी
त्यांच्याकडे वरती काही नाहीये. म्हणून मग ते वरून कोणत्या तरी दुसऱ्या मॉलिक्युल्सना ऍटम्सना स्वतःकडे खेचून घेतात आणि असे बॉन्ड्स बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. सो याच्यामुळे ऍब्झॉर्प्शन होतं. आणि ऍब्झॉर्प्शन का होतं? वरच्या लेअर मधनं खाली कंटेंट गेला की तो खालच्या लेअर पर्यंत पण जातो, तिथे होतं ऍब्झॉर्प्शन. त्या दोन गोष्टी आपण मागच्या वेळेला पाहिल्या होत्या. आता ऍब्झॉर्प्शन कुठे कुठे होतं? सॉलिड सरफेसवरती गॅसेसचं होतं किंवा लिक्विड्सचं होतं. ह्या सगळ्यामध्ये आपण ऍब्झॉर्प्शनचे अनेक एक्झाम्पल्स पाहिले होते. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, जसं ड्रेसवरती आपल्याला धुळीचे कण दिसतात तसं मास्कवरती जर्म्स असतात, ते बाहेरचे बाहेर ऍब्झॉर्ब होतात, ते मध्ये येत नाहीत. बरोबर? अशा पद्धतीने ऍब्झॉर्प्शनचे ऍप्लिकेशन्स आपल्या आजूबाजूला असतात. मग आपण एक कन्सेप्ट पाहिली होती, डिसऑप्शन. डिसऑप्शन मध्ये काय होतं? जे काही तुम्ही ऍब्झॉर्ब केलेलं आहे त्यातला वरचा जो काही लेअर आहे तो तुम्ही काढला तर ते होतं डिसऑप्शन. ठीक आहे. आता ऍब्झॉर्प्शन मध्ये पण दोन प्रकार आहेत, एक आहे ऍब्झॉर्बेट आणि दुसरं आहे ऍब्झॉर्बंट. तर ऍब्झॉर्बंट म्हणजे काय? ऍब्झॉर्बंट म्हणजे काय? मटेरियल ऑर सबस्टन्स प्रेझेंट इन दी बल्क ऑन दी सरफेस ऑफ विच ऍब्झॉर्प्शन टेक्स प्लेस. म्हणजे ह्या लिक्विडचं नाव आहे ऍब्झॉर्बंट. आणि वरच्या बाजूने इथून येणारे जे काही समजा गॅसचे पार्टिकल्स असतील किंवा आणखीन काही दुसरे डस्ट पार्टिकल्स म्हणू आपण फॉर दॅट मॅटर, हे जे वरून येणारे आहेत ते आहेत ऍब्झॉर्बेट. बेट आहेत ते, बेट वरच्यावर. ठीक आहे. वरच्या सरफेस वरती बेटासारखे आलेले सबस्टन्स गेटिंग ऍब्झॉर्ब्ड. ऍक्च्युली ऍब्झॉर्ब नाही म्हणायला पाहिजे, हे चुकलंय, ऍब्झॉर्ब्ड आहे. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. त्याला म्हणायचं ऍब्झॉर्बंट. ठीक आहे, सॉरी ऍब्झॉर्बेट. ऍब्झॉर्बंटच्या सरफेस वरती जे आले त्याला म्हणायचं ऍब्झॉर्बेट. बेट म्हणजे काय? ज्याच्या आजूबाजूला सगळं पाणी असतं, मध्ये जमीन असते. बरोबर? असं लक्षात ठेवा की ऍब्झॉर्बेट मध्ये काय आहे? मधल्या बाजूला तिथे आहे आपले पार्टिकल्स, त्याच्या आजूबाजूला असणार आहेत बल्क पार्टिकल्स. सो ऍब्झॉर्बेट कुठून येणार आहेत? वरनं दुसरे पार्टिकल्स. आता ऍब्झॉर्बेट आणि ऍब्झॉर्बेंट झाले. डिसऑप्शन आपण बघितलं, वरच्या सरफेस वरती जे कोणी आलेले आहेत त्यांना तुम्ही काढून घेतलं. बरोबर झालं डिसऑप्शन. ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्प्शनच्या डिफरन्सला आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. सॉर्प्शन ही पण एक कन्सेप्ट आपण मागच्या वेळेला पाहिली होती. व्हॉट इज सॉर्प्शन? सायमल्टेनियसली एकाच वेळेला ऍब्झॉर्प्शन पण होतंय, ऍब्झॉर्प्शन पण होतंय. ऍब्झॉर्प्शन पण होतंय आणि ऍब्झॉर्प्शन पण होतंय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की तुम्ही जर एखादा चॉक पाण्यामध्ये उडवून ठेवला किंवा इंक मध्ये, साधी इंक असते की नाही आपली शाई, शाई कशी असते? बऱ्यापैकी लिक्विड असते. हे तुम्ही तुमचे जे जेल पेन असतात किंवा जे इंक पेन असतात त्या शाईमध्ये घेण्यापेक्षा पूर्वीच्या वेळी शाईचे पेन यायचे, त्याची जी शाई होती ना त्याच्यात बऱ्यापैकी पाणी असायचं. तर अशा पाण्यामध्ये, म्हणजे अशा लिक्विड, कलर्ड लिक्विड मध्ये त्या शाईच्या तुम्ही तुमचं चॉकचं असं बुडवून ठेवलात ना, त्याच्या मधून पण पाणी जातं, त्याच्या वरती पण पाणी साचतं, म्हणजे असं जमा होतं. ऍब्झॉर्ब सरफेस वरती पण, ऍब्झॉर्ब्ड मध्ये पण. असं सायमल्टेनियसली दोन्ही गोष्टी होतात, त्याला आपण म्हणतो सॉर्प्शन. आता ऍब्झॉर्प्शनचे टाइप्स कोणते कोणते असतात? दोन असतात. एक असतात फिजिकल, दुसरे असतात केमिकल. फिजिज ऑप्शन आणि एक केमिस ऑप्शन, या दोघांचाही डिफरन्स आपण पाहिला होता. फिजिज ऑप्शन मध्ये काय होणार आहे? इट इज फिजिकल ऍब्झॉर्प्शन. आणि केमिस ऑप्शन मध्ये काय होणार आहे? दॅट इज केमिकल ऍब्झॉर्प्शन. डिफरन्सेस इथेच दिलेले आहेत, हे आपण पटापट बघू म्हणजे वरचं डिस्कशन क्लिअर होईल. तरी एकदा शॉर्टकट मध्ये सांगते. फिजिज ऑप्शन इज अ फिजिकल फेनॉमेना. ह्याचा अर्थ काय? फिजिकल सरफेस आहे, त्याच्यावर काहीतरी आलंय, ते चिटकलंय, तुम्ही हिट केलं की ते निघून जाईल. याचा अर्थ असं काय? त्याच्यामध्ये काही केमिकल बॉन्ड झालेला नाही, इट इज जस्ट अटॅचिंग फॉर सम टाइम बाय वीक फोर्सेस. Whereas in chemis option, the particles will be chemically involved on the surface of the adsorbate. नाही, ऍब्झॉर्बंट, सॉरी, ऍब्झॉर्बंटच्या सरफेस वरती ते पार्टिकल्स येतात आणि ते त्यांच्यामध्ये काहीतरी केमिकल बॉन्ड तयार होतो. सो दॅट इज अ केमिस ऑप्शन. मग जास्त हार्ड कोणतं असेल टू रिमूव्ह? केमिस ऑप्शन. कारण की तुम्हाला ती केमिकल प्रोसेस आता त्याला न्यूट्रलाइज करावी लागेल किंवा रिव्हर्स करावी लागेल किंवा काहीतरी करावं लागेल ज्याच्यामुळे तो बनलेला बॉन्ड तुटेल, अँड देन यू कॅन डू दी डिस ऑप्शन. बट इन केस ऑफ फिजिक्स ऑप्शन, यू जस्ट हॅव टू गिव्ह हीट और यू जस्ट हॅव टू अप्लाय प्रेशर ओव्हर इट. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय होणार आहे? तुमचं फिजिक्स ऑप्शन होणार आहे. आता त्यातला एक एक डिफरन्स आपण डिटेलमध्ये बघूया. The forces operating are weak van der Waals forces. Which forces? In case of physics option,
आपले जे काही पार्टिकल्स बघितलेत आपण, म्हणजे सरफेस मॉलिक्युल्स आणि त्याच्यावरती अटॅच होणारे जे काही पार्टिकल्स आहेत, दे आर अटॅच्ड और दे आर ऑपरेटिंग बाय वीक वॅन्डरवॉल्स फोर्सेस. तर वॅन्डरवॉल्स फोर्सेस काय असतात आपण मागच्या लेसन मध्ये पाहिलं होतं. दे आर वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी मॉलिक्युल्स. हा सरफेस वेगळा आहे, तो सरफेस वेगळा असू शकतो, येणारे पार्टिकल्स कोणते असू शकतात, पण त्यांच्यामध्ये काहीतरी वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतात. बरोबर. जसे युनिव्हर्स मधल्या प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत, तसंच त्या मॉलिक्युल्स मध्ये सुद्धा काही वीक फोर्सेस आहेत जे आहेत वॅन्डरवॉल्स फोर्सेस, त्याच्यामुळे ते येऊन चिटकलेले. बट इन केस ऑफ केमिस ऑप्शन, द फोर्सेस ऑपरेटिंग आर केमिकल इन नेचर. फोर्सेस ऑपरेटिंग आर केमिकल इन नेचर. बऱ्याच मिस्टेक्स आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. केमिकल इन नेचर म्हणजे नेचर त्याचं केमिकल असेल, एक तर तो कोव्हॅलंट बॉन्ड बनवतील किंवा तो आयोनिक बॉन्ड बनवतील. तुम्हाला दोनही बॉन्ड माहिती आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होतं, आयोनिक बॉन्ड मध्ये गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स होतो. सो दॅट इज अ डिफरंट टाइप ऑफ बॉन्ड, बट दॅट इज मोर स्टेबल अँड मोर डीप. हा वरचा आहे, हा तसा नाहीये, याच्यात काहीतरी बॉन्ड बनलाय. सो जास्त स्ट्रॉंग बॉन्ड आहे. नॉट स्पेसिफिक इन नेचर. ऑल गॅसेस ऍब्झॉर्ब ऑन ऑल सॉलिड्स. फॉर एक्झाम्पल, ऑल गॅसेस ऍब्झॉर्ब ऑन चारकोल. सॉलिड सरफेसेस वरती गॅसेस येऊन ऍब्झॉर्ब होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. आत्ताच तुम्हाला मी जे एक्झाम्पल सांगितलं, माझ्या नवीन लाईट कलरच्या ड्रेसवरती धुळीचे पार्टिकल येऊन ऍब्झॉर्ब झाले. सो ऑन सॉलिड सरफेस गॅशियस पार्टिकल्स आर गेटिंग ऍब्झॉर्ब्ड. त्या गॅस बरोबर धूळ पण आहे, म्हणून तर मला दिसली ना. सी, गॅसेस माझ्या आजूबाजूला आहे म्हणजे काय, एअर इज अराउंड मी. तर एअर ही त्या सॉलिड सरफेस वरती येऊन ऍब्झॉर्ब झालेली आहे, पण हे मला विजिबली का दिसलं, त्याच्याबरोबर धूळ आली म्हणून. स्टील चारकोल आपण बघितलं होतं. चारकोल म्हणजे असा अर्धवट जाळलेला असा काय बरं लाकडाचा एखादा पार्ट असा असतो. चारकोल हे बर्निंग करता वापरतात. त्या चारकोल मध्ये गॅसेस ऍब्झॉर्ब होतात. बरोबर. चारकोलचा वापरच केमिकल प्रोसेसेस मध्ये त्याच्याकरता होतो. हायली स्पेसिफिक अँड ऑकर ओनली व्हेन chemical bond formation is possible between adsorbent and adsorbate. For example, adsorption of oxygen on tungsten and hydrogen on nickel. मग जर केमिज ऑप्शन झालं नाही तर काय ऍब्झॉर्प्शन होणार नाही का? होईल ना. फिजिक्स ऑप्शन होईल. फिजिक्स ऑप्शन तर कुठेही होऊ शकतं, पण केमिज ऑप्शन होण्याची कंडिशन देणारा आणि घेणारा म्हणजे बॉन्ड करणाऱ्या दोन लोकांमध्ये काहीतरी केमिकली होऊ शकतं, अशाच केसमध्ये होणार आहे, नॉट अदरवाइज. The heat of adsorption is low and lies in the range of 20 to 40 kilojoule per mole. But higher heat of adsorption and it lies in the range of 40 to 200 kilojoule per mole. म्हणजेच काय, फिजिक्स ऑप्शन मध्ये हीट ऑफ ऍब्झॉर्प्शन, ऍब्झॉर्ब होण्याकरता जी हीट लागते, एखाद्या सरफेसवरती सॉलिडच्या एखादा गॅस येऊन ऍब्झॉर्ब झाला, तशा वेळेला तो काहीतरी हीट रिलीज करतो, ते आपण बोललो होतो, दॅट इज हीट ऑफ ऍब्झॉर्प्शन. ती कमी असते कारण नुसतंच त्याला फिजिकली येऊन चिटकायचं त्याच्यामध्ये. पण केमिज ऑप्शन मध्ये काहीतरी केमिकल बॉन्डिंग होणार आहे आणि केमिकल बॉन्डिंग एनर्जी कंझ्युम करते आणि त्याच्याबरोबर जास्त हीट पण प्रोड्यूस करते. बरोबर. सो त्याच्यामध्ये 40 ते 200 किलोजूल पर मोल एवढी हीट ऍब्झॉर्प्शन मध्ये रिलीज होते. ठीक आहे. नाव ऑकर्स ऍट लो टेम्परेचर अँड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. ही अतिशय साधी सोपी गोष्ट आहे. आपण एक्झाम्पल घेऊया माझ्या फोनचं. माझ्या फोनच्या सरफेसवरती काहीतरी गॅसचे पार्टिकल येऊन ऍब्झॉर्ब झालेत. आता हे या नॉर्मल टेम्परेचरला झालं. समजा मी याला खालून हीट केली, असं केलं तर आधी माझा फोनच बंद होईल, बट जस्ट टेलिंग यू. समजा हा काळा काळा आहे ना, तर हा चारकोल आहे. या चारकोलच्या सरफेसवरती काही गॅसेस आता ऍब्झॉर्ब झालेत. आता मी खालून चारकोलला गरम केलं, बर्नरवर ठेवलं, तर काय होणार आहे, चारकोल विल बी हिटेड. ह्याला हिट केलं की याच्यावर ऍब्झॉर्ब झालेले सरफेसवरचे पार्टिकल्स पण आपोआप बरोबर निघून जातील ना. याचा अर्थ काय, आफ्टर हिटिंग और इन्क्रीजिंग द हीट और इन्क्रीजिंग द टेम्परेचर, माझं फिजिक्स ऑप्शन जे आहे ते कमी होतं. बरोबर. आणि टेम्परेचर कमी केलं की ते आपोआप येऊन बसतात. बरोबर. नाव केमिज ऑप्शन मध्ये मात्र उलट आहे. इट इज फेवर्ड ॲट हाय टेम्परेचर. द एक्सटेंट ऑफ केमिज ऑप्शन इज लोवर्ड ॲट व्हेरी हाय टेम्परेचर ड्यू टू बॉन्ड ब्रेकिंग. या बाजूला उलट आहे. केमिकल बॉन्ड होण्यासाठी तुम्हाला काहीतरी हीट त्याच्यामध्ये द्यावी लागते.
विदाउट हीट इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द रिएक्टन्स टू रिॲक्ट. त्याला काहीतरी एनर्जी लागते ना, ते एनर्जी आपण प्रोव्हाइड करतो बाय गिव्हिंग द हीट. सो ॲट हाय टेम्परेचर केमीज ऑप्शन चांगलं होतं, बट ॲट हाय टेम्परेचर फिजिक्स ऑप्शन कमी होतं. ठीक आहे. ॲट लो टेम्परेचर N2 गॅस इज फिजिकली ऍब्झॉर्ब ऑन आयर्न. आणि केमीज ऑप्शन मध्ये N2 गॅस केमिकली ऍब्झॉर्ब ऑन आयर्न ॲट हाय टेम्परेचर ॲट व्हेरी हाय टेम्परेचर. बरोबर. एक्झाम्पल दिलेत आपल्याला की लो टेम्परेचरला नायट्रोजन गॅस हा फिजिकली ऍब्झॉर्ब होतो, म्हणजे लोखंडावरती N2 असं येऊन बसेल. आपण असं बघूया, बाहेर एखादं लोखंडाचं रॉड पडलेलं आहे असेल, बाहेर तुम्हाला माहिती किती असतात लोखंडाचे रॉड, तिकडे तिकडे रस्त्यावरती पण असतात, कन्स्ट्रक्शनचे असतात. तसं कुठला तरी लोखंडाचा रॉड आहे जो असाच बाहेर पडलेला आहे. तर त्या रॉड मध्ये त्याच्या सरफेस वरती नायट्रोजन गॅस आहे ना एअरमध्ये, तो येऊन फिजिकली ऍब्झॉर्ब करेल लो टेम्परेचर, कमी टेम्परेचरला. पण टेम्परेचर वाढवलं तर त्याचा केमिकल बॉन्ड बनेल आणि तो त्या आयनच्या सरफेस बरोबर एक लेअर बनवेल आयन नायट्राइडचा. आणि आणखीन टेम्परेचर वाढवलं तर तो आयन नायट्राइडचा लेअर आपण काढून टाकतो, बाहेर काढून घेऊ शकतो, रिमूव्ह होऊन जाईल त्याच्या सरफेसवर. फिजिक्स ऑप्शन इज रिव्हर्सिबल. ऑब्व्हियसली इट इज रिव्हर्सिबल. तुम्ही याच्यावरती अडकवा गॅसेस, हिट करा, काढून टाका, सोपं. पण केमीज ऑप्शन इज इरिव्हर्सिबल, कारण त्यांच्यावरच काहीतरी केमिकल रिएक्शन झाले, त्याला काढणार काय बाहेर येतात, जे बाहेर काढाल ते काहीतरी वेगळंच प्रोडक्ट असणार आहे. So physics layer may be multimolecular layer of adsorb particles under high pressure. Physics layer may be multimolecular layer of adsorb particle. जे पार्टिकल आपण ऍड्झॉर्ब केलेले आहेत त्याचा तो मल्टीमॉलिक्युलर लेअर असू शकतो, एकावर एक एकावर एक एकावर एक असं असू शकतो अंडर हाय प्रेशर. हाय प्रेशर मध्ये गॅसेस दाबले जातात ना, सो दे विल बी हॅव्हिंग मोर स्पेस टू ऑफ गेटिंग ऍड्झॉर्ब. नाव केमिस ऑप्शन मध्ये काय होतं, केमिस ऑप्शन फॉर्म्स मोनोमॉलिक्युलर लेअर ऑफ ऍड्झॉर्ब पार्टिकल्स. जो सरफेस आहे त्याच्यावरती त्याने येऊन केमिकल बॉन्ड बनवलं तर आणखीन कोणाला घेणार येते, नॉट पॉसिबल. सो इट इज जस्ट वन लेअर, मोनो लेअर. ठीक आहे. आता फॅक्टर्स अफेक्टिंग ऍब्झॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन सॉलिड्स. आता आपण लेसनचा 2 पार्ट बघतोय, त्याच्यामध्ये आपल्याला ऍब्झॉर्प्शनचे गॅसेस ऍब्झॉर्प्शन ऑफ गॅसेस ऑन सॉलिड्स बघायचे. पहिलं आहे नेचर ऑफ ऍड्झॉर्बेट. नेचर ऑफ ऍड्झॉर्बेट म्हणजे गॅस, जो गॅस ऍड्झॉर्ब होणार आहे त्याचं नेचर काय. द अमाऊंट ऑफ गॅस ऍड्झॉर्ब्ड बाय अ सॉलिड डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द गॅस. गॅसेस हॅव्हिंग हाय क्रिटिकल टेम्परेचर लिक्विफाय इझिली अँड कॅन रेडिली बी ऍड्झॉर्ब. बघा, गॅसेस हॅव्हिंग हाय क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे या टेम्परेचरच्या पलीकडे त्यांना तुम्ही लिक्विफाय नाही करू शकत. एक मिनिट. ओके. हा, तर नेचर ऑफ ऍड्झॉर्बेट मध्ये द अमाऊंट ऑफ गॅस ऍड्झॉर्ब बाय अ सॉलिड डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द गॅस. कोणता गॅस आहे याच्यावरती अवलंबून आहे की तो किती जास्त प्रमाणामध्ये ऍड्झॉर्ब होईल. गॅसेस हॅव्हिंग हाय क्रिटिकल टेम्परेचर लिक्विफाय इझिली अँड कॅन रेडिली बी ऍड्झॉर्ब. आता याचा अर्थ असा आहे की जे गॅसेस आपण इझिली लिक्विफाय करू शकतो ते जास्त इझिली ऍड्झॉर्ब होतात. आता आपल्याला इथे टेम्परेचर दिलेले आहे, टेम्परेचर दिले नायट्रोजन, HCl, फ्युमा गॅसेस, NH3, अमोनिया, क्लोरीन, SO2, सल्फर डायऑक्साईड, हे सगळे गॅसेस आहेत. आणि या गॅसेसना तुम्ही किती इझिली लिक्विफाय करू शकता त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणतात. नायट्रोजन 126 केल्विनला लिक्विफाय होतो. HCl च्या फ्युम्स असतात म्हणजे त्याचे वेपर्स, या 324 केल्विनला लिक्विफाय होऊ शकतात. तसा अमोनिया 406 ला. मग सांगा मला या सगळ्यामधला कुठला गॅस इझिली लिक्विफाय होईल आणि कुठला गॅस इझिली ऍब्झॉर्ब होईल. सिंपल आहे. द गॅसेस such as SO2, Cl2, NH3 which are easily liquefiable
आर ऍब्झॉर्ब ड्यू टू लार्ज एक्सटेंट कम्पेअर्ड टू N2. N2 च्या कंपॅरिझन मध्ये हे सगळे जे आहेत हे लवकर ऍब्झॉर्ब होणार आहेत, कारण की याचं क्रिटिकल टेम्परेचर आहे हे केल्विन मध्ये. तर याचा अर्थ असा आहे की या सगळ्या गॅसेसना तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब करू शकता, विच आर डिफिकल्ट टू लिक्विफाय. कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. ह्या गॅसेस तर तुम्हाला लिक्विफाय करणं कठीण आहे, पण ह्या सगळ्या HCl, NH3, Cl2, SO2 हे गॅसेस लवकर लिक्विफाय होतात, त्यांना तुम्ही लिक्विड करू शकता. म्हणून बघा ना, व्हॉल्यूम ऍब्झॉर्ब्ड ह्याचं प्रमाण बघा किती आहे, फक्त 8 आहे. याचं बघा आणि ह्याचं बघा, याचं क्रिटिकल टेम्परेचर एवढं आहे आणि तो किती ऍब्झॉर्ब झालाय, 380. ह्याचा अर्थ काय आहे की हा गॅस, त्याचं क्रिटिकल टेम्परेचर जास्त आहे आणि हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍब्झॉर्ब होतोय. हा झाला पहिला प्रकार. थोडक्यात लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे, जे आपले रेग्युलर गॅसेस आहेत ना, O2, H2, N2 हे लवकर ऍब्झॉर्ब होत नाहीत, बाकी सगळे लवकर इझिली ऍब्झॉर्ब होतात. नेचर ऑफ ऍब्झॉर्बेंट. आता ऍब्झॉर्बेंट म्हणजे काय आहे, हे होते ऍब्झॉर्बेट. बेट म्हणजे वरून येऊन झटकणारे. ऍब्झॉर्बेंट म्हणजे जे बेंट ज्याच्यावरती येणार आहे. So substances which provide large surface area for a given mass are effective at adsorbent are and absorb appreciable volumes of gases. म्हणजेच काय? Substances which provide large surface area for a given mass. जे काही आपला गॅस आहे तो ऍब्झॉर्ब होण्याकरता तुम्ही जास्त सरफेस दिला तर जास्त ऍब्झॉर्प्शन होणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा एवढाच सरफेस असेल, एवढाच दिसतोय तुम्हाला, एवढाच सरफेस, तर एवढ्याच सरफेस वरती ऍब्झॉर्प्शन होईल. वेळेस मी सरफेसच वाढवला, एवढा केला मोठा, तर एवढ्या मोठ्या सरफेस वरती आता ऍब्झॉर्प्शन होऊ शकतं. सो द एरिया दॅट यू आर एक्सपोजिंग फॉर द ऍब्झॉर्प्शन प्लेज द रोल. तो एरिया जास्त असेल तर ऍब्झॉर्प्शन जास्त असेल. सो सिलिका जेल, चारकोल आर इफेक्टिव्ह ऍब्झॉर्बन्स ड्यू टू देअर पोरस नेचर. सिलिका जेल आणि चारकोल हे काय आहेत, इफेक्टिव्ह ऍब्झॉर्बंट आहेत. जास्त सरफेस असतो त्याच्या जास्त ऍब्झॉर्प्शन होतं. सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्बंट. सरफेस एरिया आपण आताच बोललो, जितका मोठा सरफेस एरिया तितकं जास्त ऍब्झॉर्प्शन. Hence the extent of absorption increases with increase in surface area. Finely divided substances, rough substances, colloidal substances are good absorbents as they provide larger surface area. बरोबर की नाही? पावडर केली तुम्ही, पसरवून ठेवली, तर त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये ऍब्झॉर्प्शन होईल, कारण पार्टिकल्सच आहेत ते बारीक बारीक, त्या पार्टिकल्सच्या सगळ्या बाजूने तुमचं ऍब्झॉर्प्शन होणार आहे. वेरॅज रफ सरफेस खडबडीत बघा, असा खड्ड्यांचा वर खाली, तर तेवढा एरिया असतो. तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही बायोलॉजीमध्ये पण बघितलंय की असा 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 वळणाचा रस्ता असतो, तो खूप जास्त अंतर असतं. ते आपल्या पोटामध्ये बघा ना, थिंक ऑफ अवर डायजेस्टिव्ह ट्रॅक, केवढी कितीतरी मीटरची त्याच्यामध्ये ट्यूब आहे, ती अशी 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 बसवलेली आहे, जागा एवढीच आहे, बसवली आहे कशी? द रिझन इज इट इज हॅव्हिंग व्हॉट वी कॅन से ट्विस्टेड पाथ. तसंच सरफेस पण खड्ड्यांचा वरखाली असेल तर काय होतं, जास्त स्कोप आहे अडकायला. कोलॉइडल सबस्टन्सेस जे एकमेकांमध्ये कोलेजन मध्ये अडकलेले असतात, दे आर गुड ऍब्झॉर्बंट्स. ठीक आहे. आता टेम्परेचर मस्त इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हा. ऍब्झॉर्प्शन इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. आपण बोललो होतो की नाही, ऍब्झॉर्प्शन होताना काहीतरी हीट बाहेर पडते. सो इट्स अन एक्झोथर्मिक प्रोसेस. हीट इज गिवन आउट. सो अकॉर्डिंग टू ले चॅटेलियर्स प्रिन्सिपल, आपल्याला 12व्या लेसन मध्ये आहे, तो झाला नाही आपला, इट इज फेवर्ड ऍट लो टेम्परेचर. कमी टेम्परेचरला ते इझिली होतं. द अमाऊंट ऑफ गॅस ऍब्झॉर्ब इज दस इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो आपण म्हणूया ऍब्झॉर्प्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आणि टेम्परेचर आणि प्रेशर हे कधीच एकमेकांशी यांचं पटत नाही. जर टेम्परेचर खाली असेल तर प्रेशर हा वरती असेल. प्रेशर आणि टेम्परेचर हे असे दोन मित्र आहेत किंवा असे शत्रू आहेत म्हणा, काही म्हणा, ते एकमेकांचं तोंडही बघत नाही. हा इकडे गेला तर तो तिकडेच जाणार. म्हणजे हा जर इन्व्हर्सली प्रपोर्शनल काम करत असेल तर हा एक्झॅक्टली सेम प्रपोर्शन मध्ये काम करेल. बरोबर? समप्रमाण व्यस्त प्रमाण. हा आता खाली गेलाय ना, मग हा डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये येईल. याच्या एक्झॅक्टली उलट करायचं मला. असं आपल्या घरामध्ये पण असतं ना, आपले बहीण भाऊ असतात,
मी आज सांगितलं की मला खिचडी खायची तर तो कोणतं नाही आज मला पोळी भाजीच खायची. म्हणजे मी जे म्हणेन त्याच्या एक्झॅक्टली उलट. टेम्परेचर आणि प्रेशरचं असंच आहे. याने ठरवलं का मी इकडे येणार आहे तर तो म्हणतो मी ह्याच्याबरोबर जाणारच नाही, त्याच्या एक्झॅक्टली उलट मी जाणार. लक्षात ठेवा. सो तुमचं प्रेशर आणि टेम्परेचर ह्याचं जे काही कनेक्शन आहे हे नेहमी उलट असणार आहे. टेम्परेचरचं तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी प्रेशर. इन्क्रीज विथ इन्क्रीज इन प्रेशर आपण आताच बोलतो, इट इज हॅव्हिंग द डायरेक्ट प्रपोर्शन. झाली ही गोष्ट क्लिअर आता. आता आपण पुढे जाऊया. आता हे काय, व्हेरिएशन ऑफ ऍब्झॉर्प्शन विथ टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशरच्या व्हेरिएशनचा हा ग्राफ आहे. या बाजूला आहे प्रेशर, या बाजूला आहे टेम्परेचर. आता सिंपल आहे बघा, हे टेम्परेचर इकडे कमी 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 होत जाते, प्रेशर इकडे वाढत 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 जाते. बरोबर. टेम्परेचर पण वाढते, प्रेशर पण वाढते. टेम्परेचर कमी झालं. आता जरा असं बघा, बरं असं खालूनच बघूया आपण. टेम्परेचर आणि प्रेशर, इथे ऍब्झॉर्प्शन आहे, ऍब्झॉर्प्शन नाही नाही इथे काय, सॉरी इथे टेम्परेचर आहे. व्हेरिएशन ऑफ ऍब्झॉर्प्शन विथ टेम्परेचर अँड प्रेशर. बरोबर. हे प्रेशर आहे आणि हे टेम्परेचर आहे. तर तुमचं टेम्परेचर कमी 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 होत जाईल तसं तुमचं ऍब्झॉर्प्शनची व्हॅल्यू पण बघा, इथे व्हॅल्यू ही व्हॅल्यू ही आहे, ही जास्त आहे की नाही, आणि ही व्हॅल्यू कमी आहे. म्हणजेच काय आहे, या टेम्परेचरचं आणि या टेम्परेचरचं कंपॅरिझन करा तर तुमचं इथे जास्त आणि इथे इथे कमी आणि इथे जास्त असं तुम्हाला ऍब्झॉर्प्शन दिसते. म्हणजेच काय, हे कमी कमी होत जाते. तुम्ही जसं टेम्परेचर वाढवाल तुमचं ऍब्झॉर्प्शन कमी कमी होत जाईल. प्रेशरचं पण तसंच आहे, तुमचं जसं प्रेशर वाढते 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 तुमचं ऍब्झॉर्प्शन वाढत वाढत जाते. हे वरती वाढत वाढत चालले, तसे वाढलेत. पण टेम्परेचर असं 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 बघितलं या बाजूला खाली तर ते कमी कमी होत जाते व्यस्त प्रमाणे. नाव द ऍब्झॉर्प्शन आयसोथर्म. हे काय, द रिलेशनशिप बिटवीन द अमाउंट ऑफ अ गॅस adsorbed per unit mass of adsorbent and the equilibrium pressure in case of gas or concentration in case of solution at a given constant temperature is called as adsorption isotherm. आयसोथर्म या शब्दाचा अर्थ आहे सेम टेम्परेचर. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय, याच्यामध्ये द रिलेशनशिप बिटवीन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऍब्झॉर्ब पर युनिट मास ऑफ ऍब्झॉर्बेंट. बरोबर. आपल्या समजा हा आपण धरूया चारकोल, या चारकोलच्या अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऍब्झॉर्ब पर युनिट मास, हा त्याचा युनिट मास आहे, पर युनिट मास एवढंच युनिट. या एवढ्या त्याच्या पर युनिट मास वरती अमाऊंट ऑफ सबस्टन्स ऍब्झॉर्ब, किती प्रमाणामध्ये ऍब्झॉर्प्शन झालं, किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ऍब्झॉर्बेट आला, हे चेक करायचं आपल्याला. और कॉन्सन्ट्रेशन इन केस ऑफ सोल्युशन, किती प्रमाणामध्ये लिक्विड त्याच्यामध्ये जमा झालं. बरोबर आहे की नाही. लिक्विड असेल तर कॉन्सन्ट्रेशन, गॅस असेल तर त्याचं प्रमाण. बरोबर. हे कसं, ऍट गिवन कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याच्या वेळेला आपलं टेम्परेचर फिक्स ठेवणार आहे. याला म्हणतात ऍड्सॉर्प्शन आयसोथर्म. व्हेरियस ऍड्सॉर्प्शन आयसोथर्म्स आर नोन. वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. आता आयसोथर्म आहे हा, तर तो कसा द्यायचा, एक मिनिट हा. बरं. हे तुम्हाला माझा आवाज येतोय ना, मध्येच ते असं जरा हळूहळू हलकं हलकं हलत होतं. ढगांचा आवाज, हो आमच्याकडे ढगांचा गडगडाट सुरू आहे. कदाचित आज पाऊस पडेल. तुमच्या इथे आहे का रे पावसाळी वातावरण, जरा सांगा बरं एक मिनिट. मला संध्याकाळपासून, आमच्याकडे दुपारपासूनच एकदम, ऍक्च्युली सकाळपासून गार हवा सुटली आणि दुपारी असे ढग ढग दिसले. आता आवाज येतोय बाहेर. आहे का तुमच्याकडे काही पावसाची लक्षणं? नाही का. आमच्याकडे तर काल कडक ऊन पडलं होतं, असं असं ऊन पडलं होतं ना, काय विचारू नका. आणि आज सगळ्यापासून एकदम मस्त गार हवा, म्हणजे कुठेतरी पाऊस पडला असणार आहे जवळपास. आता ते काळ ढग इथे आले. छान आहे ना, उन्हाळ्यामध्ये मध्ये मध्ये पाऊस पडला पाहिजे. चला, आता पुढे आपण बघतोय फ्राउंडलिच ऍड्सॉर्प्शन आयसोथर्म.
आयसोथर्म या शब्दाचा अर्थ आपण बघितला टेम्परेचर इज कॉन्स्टंट. बघा हे जरा टेक्निकल आहे. आपण वरती जे काय बोललो ना ते सगळं जनरल होतं. ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, ऍब्झॉर्प्शन म्हणजे काय, कशावर ते अवलंबून असतं वगैरे हे सगळं आपण पाहिलं. आता त्याचं केमिस्ट्री बघू आपण. काही काही गोष्टी केमिस्ट्रीच्या दृष्टीने बघितलं ना की जास्त अच्छा असं आहे का. तुम्हाला सोपं उदाहरण सांगते. तुम्ही रोज चहा करत असाल, तुम्हाला अंदाज तरी असेल, हॉस्टेलला असेल तरी तुम्हाला माहिती आहे की चहा कसं करतात. चहा करताना लोक काय करतात, खूप लोकांच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. पाणी घ्यायचं, चहा टाकायचा, साखर टाकायची, उकळायचं, दूध टाकायचं. प्रमाणाभिमानाचं काही टेन्शन नसतं, कसंही कितीही घेतात. आणि खूप लोकांचा तो एकदम अॅक्युरेटली बरोबर येतो. म्हणजे तुमच्याकडे 4 लोक आले काय आणि 8 लोक आले काय ते मोजतच नाही, ते डायरेक्ट घेतात पातेल्यामधल्या पाण्याच्या हिशोबाने. बघून त्यांचे डोळे एवढे पक्के झालेले असतात, तरबेज असतात, की एवढ्या लोकांसाठी एवढा चहा पडतो. पण जेव्हा तुम्ही केमिस्ट्रीचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही मोजता किती लोक आहेत. 8 लोक आहेत. 8 लोक आहेत म्हणजे किती कप पाहिजे 8. म्हणजे 8 कप चहा तयार पाहिजे. म्हणजे माझं पाणी किती पाहिजे आणि माझं दूध किती पाहिजे. बघा हे तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश काय आहे. एकच गोष्ट आहे. जनरली बघणं आणि केमिकली बघणं. बरोबर. तुम्ही आता ऍब्झॉर्प्शन आणि ऍब्झॉर्प्शन तुमच्या आजूबाजूला जे चाललंय त्याला तुम्ही आता केमिकली बघा. या आयसोथर्मचा उपयोग आपण त्याच्या ऍप्लिकेशन मध्ये करतो. कसं तुम्हाला समजेल. बघा आता या फ्राउंडलिचने एम्पेरिकल इक्वेशन दिलं. एम्पेरिकल म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं. ऍब्झॉर्प्शन ऑफ गॅस ऑन द सॉलिड. किती प्रमाणामध्ये एखादा गॅस एखाद्या सॉलिड वरती ऍब्झॉर्ब होईल ह्याचं त्याने मॅथमॅटिकल इक्वेशन दिलं. त्याच्यामध्ये एक्स इज मास सॉरी मास ऑफ गॅस ऍब्झॉर्ब्ड. हा एक्स काय आहे, मास ऑफ द गॅस ऍब्झॉर्ब्ड. आणि एम मास ऑफ द ऍब्झॉर्बेंट. बरोबर आहे. वरती आहे ऍब्झॉर्बेट, खाली आहे ऍब्झॉर्बेंट. तसंच आहे जसं चित्रामध्ये असतं. हा आहे चारकोल आणि हा आहे त्याच्यावरचा गॅस. गॅस कुठे आहे, वरती आहे. तो कोण आहे, एक्स आहे. खाली काय आहे, चारकोल. तो कोण आहे, एम आहे. म्हणजेच काय आहे, एम इज द मास ऑफ ऍब्झॉर्बेंट आणि एक्स इज द मास ऑफ गॅस ऍब्झॉर्ब्ड. आता यांना इथे शब्द वापरायला काय झालं होतं, ऍब्झॉर्बेट. त्याने वापरलेला नाहीये, वापरायला पाहिजे होता. तरच त्या दोन टर्म्स इझिली कळतात ना. आता एक्स आणि एम कळलं, ठीक आहे. हे झालं आपला एलएचएस. एलएचएस म्हणजे इक्वेशनची डावी बाजू. इक्वेशन मध्ये दोन बाजू असतात. इक्वेशन या शब्दाचा अर्थ इक्वल करणे. इक्वेशन एलएचएस इज इक्वल टू आरएचएस. बघा हा त्याचा एलएचएस आहे आणि हा त्याचा आरएचएस आहे. आणि मध्यभागी काय आहे, बरोबरचं चिन्ह. म्हणजे आता या समीकरणामध्ये, मराठीत त्याला आपण समीकरण म्हणतो, या समीकरणामध्ये डावी बाजू बरोबर उजवी बाजू अशा दोन गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये डावी बाजू काय आहे, एक्स अपॉन एम. किती प्रमाणामध्ये गॅस आहे आणि किती प्रमाणामध्ये त्याच्या खालचा सॉलिड सरफेस आहे ज्याच्यावर ऍब्झॉर्प्शन होत आहे, बरोबर. के काय आहे, कॉन्स्टंट. आणि पी काय आहे, पी इक्विलिब्रियम प्रेशर रेस टू 1 अपॉन एन. आता हे काय आलंय बघूया. के अँड एन आर कॉन्स्टंट. हा एन आहे कॉन्स्टंट, हा के आहे कॉन्स्टंट. विच डिपेंड ऑन द नेचर ऑफ ऍब्झॉर्बेट, ऍब्झॉर्बेंट अँड द टेम्परेचर. दिलेल्या सेट मधला गॅस कोणता, सॉलिड कोणता, टेम्परेचर काय आहे याच्यावरती हे कॉन्स्टंट असतात. ठीक आहे. हे त्याने दिलेलं आयसोथर्म. याच्यात काहीतरी कठीण आहे का मला तुम्ही सांगा. किती प्रमाणामध्ये गॅस ऍब्झॉर्ब झाला, किती प्रमाणामध्ये खाली सॉलिड होता, ह्याचं प्रपोर्शन कोणावरती असतं, इक्विलिब्रियम प्रेशरवरती. का बरं, कारण हा आयसोथर्म आहे. आयसोथर्म म्हणजे काय, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. एक फॅक्टर तुम्ही कॉन्स्टंट ठेवला आहे, आता त्याचं जे काय असेल ते प्रेशरवरती असेल. आपण वरतीच पाहिलं होतं की नाही, किती प्रमाणामध्ये गॅस ऍब्झॉर्ब होतो हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे प्रेशरवरती. नुसतं ह्याचं प्रमाण घेऊन काय करणार आहे, किती गॅस किती सरफेस वरती आला, असं खरं इक्वेशन आहे. मग हे डायरेक्ट प्रपोर्शनल आहे ना. प्रपोर्शनलिटीचं साईन काढलं की आपल्याला कॉन्स्टंट टाकावा लागतो. तो इथे आहे के आणि रेस टू 1 अपॉन एन. 1 अपॉन एन का आलं हे आता पुढे बघूया. बघा आता आपल्याला इथे ग्राफ दिलेला आहे. परत ह्याच्यात काय दिलंय, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फ्रेंडलिच इक्वेशन. इकडे प्रेशर वाढत चाललंय आणि इकडे हे ऍब्झॉर्ब गॅस आहे. हा गॅस आहे एक्स अपॉन एम. जसं तुमचं प्रेशर वाढते तसा तुमचा गॅस इकडे बघा वरती 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 आणि मग कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट झालं.
ठीक आहे. तुमचं जसं जसं प्रेशर वाढत वाढत जाईल तसं तुमचा गॅस जास्त 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 ऍब्झॉर्ब होत जाईल. इथे कमी आहे, इथे कमी आहे, इथे कमी आहे, वाढत जातंय आणि कॉन्स्टंट होतंय. समजा ही व्हॅल्यू इथे असेल 5, तर ही आहे 10, 15, 20, 25. इकडे पण तुमचं प्रेशर वाढत गेलं 2, 4, 6, बरोबर. हे तुम्ही वाढवताय आणि हे पण वाढतंय, तर हे काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, बरोबर. आता त्या आयसोथर्मचा दुसरा पुढचा भाग बघ. तुम्ही म्हणाल कशाला प्रत्येक गोष्टी एवढं कॉम्प्लेक्स करायची गरज असते का? बघा ना, मी तुम्हाला परत तेच उदाहरण देईन चहाचं. कुठलीही गोष्ट तुम्ही जास्त अॅक्युरेटली केव्हा करू शकता, जेव्हा तुम्हाला त्याच्याकडे बघण्याचा एक चांगला दृष्टिकोन असतो. चला डिस्कशन करूया. मला सांगा तुम्ही चहा करताना कसे करता? ओम गोरे किंवा तुमच्या घरी चहा करताना कसं करतात? मग तर मी तुम्हाला ते सांगेनच, पण मला असं एकदम डायरेक्ट टेन्शन मधलं डिस्कशन करायला आवडत नाही. आपण त्याचा आधी प्रॅक्टिकल यूज बघू आणि मग त्याचा आपल्या पुस्तकातला उपयोग बघूया. मला सांगा काय फरक असेल डायरेक्ट चहा करण्यामध्ये आणि मोजून चहा करण्यामध्ये? चहा करणं हे अतिशय साधी सोपी गोष्ट आहे. इट इज जस्ट अ मिक्सचर इन केस ऑफ केमिस्ट्री. आपण मिक्सचर्स, कंपाऊंड आणि एलिमेंट्स या 3 गोष्टी पाहिल्यात, बरोबर. सो टी इज नथिंग बट अ मिक्सचर, बरोबर. आता त्याचा आपण केमिकल अनालिसिस करू. मला सांगा असंच अंदाजे अंदाजे चहा करणं आणि मोजून चहा करणं याचा ह्या दोघांमधलं सगळ्यात अॅक्युरेट काय असेल आणि का असेल? कोणतरी सांगायचं, त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही. अंदाज घेऊन केलं तर चहा कमी बी बनू शकतो आणि जास्ती बी, किंवा नाही तर चुकीचा बी बनू शकतो आणि टेस्ट बी बिघडू शकतो. पण मोजमापून केलं तर टेस्ट बी चांगलं येईल आणि पुरेल पण. परफेक्ट, मस्त. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. एकदम बरोबर. एकदम मला हे उत्तर तू सांगितलंस ना, मला फार आनंद झाला. माहिती का काय मी तुम्हाला सांगू, खरं सांगते, माझं पर्सनल म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे, जगातले सगळ्यात चांगले स्वयंपाक करणारे लोक पुरुष आहेत. जगातले सगळ्यात चांगले फिमेल डॉक्टर्स, त्याला गायनोकोलॉजिस्ट म्हणतात, ते पुरुष आहेत. कारण त्यांच्याकडे एक चांगलं वेगळं विजन असतं. असं नाही की बायका हे काम करत नाहीत, पण त्यांच्या एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पुरुषांचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. पुरुष जास्त प्रॅक्टिकली ती गोष्ट डील करू शकतात. सो स्वयंपाक करणं ही एक कला आहे आणि ती कोणाकडे असू शकते. चहा करणं ही पण एक कला आहे, बरोबर आहे. तो जे म्हणाला ना, दोन्ही गोष्टी करेक्ट आहेत. बघा, इट इज जस्ट ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री. चहा बनवणं आपण रोज सकाळी उठल्यावर चहा करतोच, आपल्या घरामध्ये चहा होतोच. चहा करताना आपण केमिस्ट्री अप्लाय करतोय. कसं बघा, वी आर मिक्सिंग सो मेनी थिंग्स. आपण एका विशिष्ट टेम्परेचरला त्याला गरम करतोय आणि मग आपल्याला कळतं की आता वेळ झाली आहे दूध टाकायची. दूध टाकल्यावर किती गरम करायचं, मग आपण त्याला फिजिकल बघतो, म्हणजे त्याचे फिजिकल अपिअरन्सेस, त्याला म्हणतात फिजिकल प्रॉपर्टीज, त्या बघतो. त्याने जे सांगितलं ते बरोबर आहे. जेव्हा आपण मोजमाप करून जेव्हा एखादी गोष्ट करतो त्याच्यामध्ये चुका कमी होतात, पुरतं. शिवाय आणखीन एक बेस्ट गोष्ट काय होतं माहितीये का ओम, ते पण सांगते मी तुला. आज माझ्याकडे समजा तुम्ही सगळे आलात, 8 लोकांकरता मी चहा केला, माझ्याकडे त्याचं प्रमाण आहे, 8 लोकांसाठी मी एवढा केला होता. तर समजा आता 6 लोक आलेत, त्यांच्यासाठी मी किती करायला पाहिजे? आय कॅन कॅल्क्युलेट अँड डू इट. इथे मला कॅल्क्युलेशनचा उपयोग होतो, जो प्रॅक्टिकल आहे. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये पण जे काही कॅल्क्युलेशन दिलेले असतात ते केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल्स असतात. भले आपण ते करत नाही, कारण हे विषय कोण बोलतं, मी चहा केला तेव्हा एवढ्या टेम्परेचरवरती चहा उकळला होता. आपण असं बोलत नाही. आपण म्हणतो त्याला मस्त उकळी येऊ द्या, त्याला चांगले बुडबुडे आले ना भरपूर, बराच वेळ चांगलं काळं झालं पाणी की मग दूध टाका. हे आपले रोजच्या बोलीभाषेतले प्रयोग आहेत. पण तुम्हाला त्याचे, तुम्ही थर्मोमीटर टाकून बघितलं, तुम्ही केमिस्ट्रीचा प्रयोग करताय चहामध्ये सुद्धा. आता आपण जे काही डिस्कशन केलं ते किती केमिकल होतं कळलं का तुम्हाला? तसंच आहे आयसोथर्मच्या बाबतीत सुद्धा. आयसोथर्म मध्ये काय आहे, टेम्परेचर आपलं कॉन्स्टंट आहे. मग आपण आता त्याचं पुढचं मॅथमॅटिकल इक्वेशन बघतो. जसं मी तुम्हाला म्हटलं 8 लोकांच्या चहाचं प्रमाण एवढे, तर 6 लोकांसाठी किती, त्याच्याकरता मला कॅल्क्युलेशन करावंच लागणार आहे. ते कॅल्क्युलेशन सोपं आहे, कारण ते डायरेक्ट मॅथ्स आहे. पण इथे आहे ग्राफ. ग्राफ मध्ये असतात स्लोप असतात, आणखीन त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, बरोबर, त्याच्यावरती त्याचं प्रमाण, हे बरंच काही असतं. आता आपल्याला या ग्राफला समजून घेता घेता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन एक्सप्लोर करायचं. सो इन केस ऑफ सोल्युशनच्या बाबतीमध्ये पी इन द केस ऑफ इक्वेशन 11.1, दिस इज सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. किती कॉन्सन्ट्रेशनचं लिक्विड त्याच्यामध्ये आपण अडकवलंय किंवा ऍड्झॉर्ब झालं. आफ्टर टेकिंग लॉगॅरिथम ऑफ द अबोव इक्वेशन,
ह्याचा लॉग घ्यावा लागेल आपल्याला. लॉग तुम्हाला माहितीये, तुम्ही लॉग वापरले असेल. लॉग बुक असतं ब्ल्यू कलरचं, नवनीतचं बुक असेल तुमच्याकडे. मोस्टली सगळ्यांकडे तेच असतं, किंवा दुसरंही कुठलं असेल, पण आम्ही कॉलेजमध्ये तेव्हापासून नवनीतचं लॉग बुक प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले बिर्म्युले, ते साईन कॉस बीस काय काय सगळं त्याच्यामध्ये आहे. तुमच्याकडे पण ते असेल. जेव्हा असे एक्सप्रेशन्स असतात, त्याचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण लॉग बुकचा वापर करतो. मग ह्या इक्वेशन साठी सुद्धा वी विल बी टेकिंग लॉगॅरिथम. मग आता जेव्हा तुम्हाला माहिती आहे, वेन देर इज डिव्हिजन, देर इज सबट्रॅक्शन, बट वेन देर इज मल्टिप्लिकेशन, देर इज ऍडिशन. बरोबर की नाही? बरोबर सांगताय की नाही मला सांगा. फिजिक्समध्ये तुम्ही खूप केलं असेल हे. केमिस्ट्रीमध्ये अजून हे फार आपण डिस्कस केलेलं नाहीये. आता आफ्टर टेकिंग लॉगॅरिथम ऑफ दी अबो इक्वेशन, याचा लॉग बरोबर याचा अधिक याचा लॉग, बिकॉज दिस इज मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन करताना आपण लॉग ऍड करतो. बरं, आणि ह्या पूर्ण टर्मचा आपण लॉग घेतलाय. ह्याला जर मोकळं केलं तर लॉग एक्स मायनस लॉग एम असं लिहू आपण. सो आता ह्याचा जो काही ग्राफ आहे ना, हा एक्स बाय एम असाच आहे. म्हणून मग आपण त्याला वेगळं नाही केलं. सो प्लॉटिंग लॉग एक्स अपॉन एम अगेन्स्ट लॉग सी और लॉग पी. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, पी म्हणजे त्याचं प्रेशर. बरोबर. अ स्ट्रेट लाईन इज ऑब्टेन विच इज शोन इन द फिगर. बघा आता आपण काय केलंय, लॉग काढला आणि त्याचा ग्राफ काढला. लॉग पी ऑन दी एक्स एक्सिस, लॉग एक्स अपॉन एम ऑन दी वाय एक्सिस. सो ह्याचं आपल्याला काय दिसतंय इक्वेशन, की इट्स अ स्ट्रेट लाईन ग्राफ गोइंग इन अ स्ट्रेट लाईन. आणि तुम्ही याचा स्लोप काढला तर तो स्लोप येतो 1/n. म्हणून आपल्या इक्वेशन मध्ये हे p⁻1/n आलेलं आहे, अँड n इज ग्रेटर दॅन 1 बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट कॉन्सन्ट्रेशन. सो नाउ when 1 upon n is equal to 0, x upon m is constant. हे constant value, because x upon m ची व्हॅल्यू कॉन्स्टंट झाली जेव्हा 1 upon n is equal to 0. 0 ची व्हॅल्यू जेव्हा येईल 1 अपॉन एन ची, या स्लोपची, तेव्हा आपला ग्राफ हा कॉन्स्टंट कडे जाईल. सो द ऍड्झॉर्प्शन देन इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर. म्हणजेच काय, तुम्ही प्रेशर कितीही वाढवा, ऍड्झॉर्प्शन आता त्या प्रेशरवरती अवलंबून नाहीये. हे कसं आहे माहितीये का, तुम्हाला अभ्यासासाठी घरातनं किंवा आपल्या आपल्या स्टडी सर्कल मधनं खूप प्रेशराईज केले. अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. प्रेशर वाढवतात 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 आपल्याला. तुम्ही आत्ताच नुकतंच मागच्या वर्षी 10वीचा अनुभव घेतलाय. लेट अस टॉक अबाउट दॅट. सो दॅट इज युअर रिअल लाईफ एक्सपिरियन्स. 10वीत असताना तुमच्यावरती खूप प्रेशर होतं, घरातून, स्वतःचं, शाळेमधून, क्लासमधून. एव्हरीवेअर यू आर प्रेशराइज टू स्टडी 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 स्टडी. थोडा वेळ खेळायला जरी गेलं तरी चल ना अभ्यासाला बस ना, किती वेळ खेळतोय. हे वाक्य तुमच्या कानावर इतक्यांदा पडलं असेल की तुम्हाला वाटेल की मी गुन्हा करतोय, मी आज खेळायला गेलो तर. किंवा मुलींच्या बाबतीत पण किती वेळ फोन बघत बसलीये. मुलं काही वेगळं करत नाहीत. डोकं आपलं हँग होतं अभ्यास करून. आता मला थोडा वेळ फोन बघायचा आहे, टाइमपास करायचा. जसं तुम्ही ते करायला जाल, तुमच्या घरातल्या लोकांचा असा फोकसच असायचा, किती वेळ टाइमपास करतो, जर अभ्यासाला. बरोबर. सो ते प्रेशर, तुम्ही काय केलं, सुरुवातीला ते प्रेशर घेतलं 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 घेतलं. तुमच्या सेमिस्टर पर्यंत ना तुम्ही एवढे प्रेशराईज झाला होतात की त्यानंतर ते प्रेशर कॉन्स्टंट झालं टिल युअर एक्झाम वॉज ओव्हर. असंही होतं की नंतर नंतर आपल्याला प्रेशरचं काही वाटतच नाही. आपण त्या प्रेशरला एवढे इम्युन होतो की आपण त्या प्रेशरमध्येच राहतो. मग खेळायला जायची इच्छा पण होत नाही. फोन बघितला तरी असं मनात गिल्टच राहतो की मी फोन बघतोय. बरोबर. सो यू आर नाऊ ऍडजस्टेड टू द प्रेशर. मला सांगा, हे खरं खरं तुमच्या बाबतीत झालंय का असं? काही वेगळं झालंय? पटपट बोलायचं, एवढा वेळ नाही लावायचा. मी तुम्हाला आता काय विचारलं, 10वीत असताना हे जे काही प्रेशर स्टोरी सांगितली, तुमची स्टोरी अशी होती का? असं असू शकतं की आम्ही काही प्रेशर घेतलंच नाही, घरातले ओरडत होते, शाळेत सांगत होते, आम्ही आमच्या मनाने जे करायचं ते केलं. मग तुम्ही हायड्रोजन, ऑक्सिजन आणि ते नायट्रोजन त्या गॅसेस सारखे आहात. तुम्ही ऍब्झॉर्ब होण्याच्या कंडिशन मध्ये नव्हतात. सांगा मला, तुम्हाला असा अनुभव आला का? हॅलो, आहात का? का झोपलात? चहाच्या डिस्कशन मधनं झोप आली की काय तुम्हाला? लेट मी सी. आहेत की सगळे इकडे? मग बोला ना पटापट. काय मी तिथे बघितल्याशिवाय तुम्ही बोलणार नाही असं ठरलंय का तुमचं?
ठीक आहे. काय झालं, हो का नाही? When 1 upon n is equal to 1, x upon m is equal to kp, that is x upon m is directly proportional to p. जे आपण सुरुवातीपासून बोलतोय तेच परत आले, तेच ग्राफिकली पण मांडले, तेच आपल्याला उदाहरण देऊन पण सांगितलंय दॅट युअर ऍब्झॉर्प्शन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. यू जस्ट हॅव टू रिमेंबर दिस. आणि याची प्रॅक्टिस करायची, जसं या तसं आपल्या ग्राफमध्ये काढायचं इफ इट कम्स इन द एक्झाम. आणि तुमची एक्झाम तर आता झाली, बट यू विल बी युझिंग इट समवेअर. आता ऍप्लिकेशन ऑफ ऍब्झॉर्प्शन पटपट बघूया आपण. कॅटलिसिस, मी तुम्हाला आधी पण बोलले होते. कॅटलिसिस ही एक अशी प्रोसिजर असते ज्याच्यामध्ये कॅटलिस्ट इज ओनली फॉर द नेम सेक. तो केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. त्याचा प्रेझेन्स असा असतो ज्याच्यामुळे केमिकल रिएक्शन फास्ट होते. आय गेव यू एन एक्झाम्पल लास्ट टाइम की आपल्या घरामध्ये आपली आई नुसतीच अशी येऊन बघते आपल्याकडे, आपला अभ्यास करत नाही, आपलं सामान आवरत नाही, आपल्याला कशातच मदत करत नाही, नुसती येऊन बघते. ती आली की आपलं काम फास्ट होतं. सो शी इज कॅटलिस्ट ऑफ द हाऊस बिकॉज शी इज पुशिंग द पीपल टू वर्क फॉर देअर वर्क. बरोबर. सो याच्यामध्ये कॅटलिसिस मध्ये काय होतं, हेटेरोजिनियस कॅटलिसिस मध्ये द सॉलिड कॅटलिस्ट आर युज्ड इन मेनी इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. याचा उपयोग कशासाठी होतो, हे कॅटलिस्ट एखादी केमिकल रिएक्शन फास्ट करतात. हायड्रोजनेशन ही ऑइलची अशी एक प्रोसेस आहे, त्याला ऑइलला निकेल नावाच्या मेटलवरती, निकेल हा तिथे कॅटलिस्ट म्हणून काम केला जातो. त्याच्यामध्ये ऑइल्स जे असतात ना, त्याच्यामधनं सॅच्युरेटेड फॅट्स ऍड करायचे असतात. म्हणजे ज्याला आपण वनस्पती घी म्हणतो की नाही, साध्या तेलामध्ये ते हायड्रोजन बॉन्ड झाले तयार की त्याचं तूप बनतं, ते घट्ट बनतं. तर ते बॉन्ड बनवण्याकरता त्याला निकेल नावाच्या मेटलच्या सरफेसवरती सोडलं जातं. सो निकेल केमिकल रिएक्शन करत नाही, पण त्याच्या सरफेसवरती हे पार्टिकल्स येऊन परस्परांशी बॉन्डिंग करतात. तर त्याला म्हणतात कॅटलिसिस. याच्यामध्ये ऍब्झॉर्प्शनचा खूप चांगला उपयोग होतो. देन देर इज गॅस मास्क. It is a device which consists of activated charcoal or mixture of adsorbents. It is used for breathing in coal mines to avoid inhaling of the poisonous gases. नाही, आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, कोल माइन्स मध्ये म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये जे लोक काम करतात तिथे ब्रीदिंग करणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. कारण आपण जमिनीच्या खाली बोगदे करून करून अशा खड्ड्यांमधनं लोकांना पाठवतोय टू पुल और टेक आउट दी कोल माइन्स मध्ये काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य खूप डेंजरस. त्याच्यावर एक पिक्चर आला होता, राणीगंज. चांगला पिक्चर आहे, बघा सुट्टीमध्ये, मस्त पिक्चर आहे. त्याच्यामध्ये काय दाखवलंय, खरं खरं दाखवलंय की कोळशाच्या खाडी कशा असतात, त्याच्यामध्ये खाली ते कामगार अडकतात आणि मग त्याच्यामध्ये हे दाखवलंय बरं का, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस हळूहळू रिलीज व्हायला लागतो. आणखीन पण काही पॉयझनस गॅसेस असतात जे त्याच्यामधनं हळूहळू रिलीज होतात आणि त्या गॅसेसमुळे आतमध्ये खाली जमिनीच्या खाली गेलेले कामगारांच्या आयुष्याला धोका असतो. बरोबर. सो मग काय करायचं, त्या लोकांना वाचवण्याकरता गॅस मास्क. त्या मास्कमुळे त्या कोल माइन मधल्या पॉयझनस गॅसेस पासून आपल्या या लोकांचं रक्षण करता येतं. कंट्रोल ऑफ ह्युमिडिटी, प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, ऍब्झॉर्प्शन इंडिकेटर्स, या सगळ्या गोष्टी आहेत. या उरलेल्या गोष्टी आपण बघूया पुढच्या वेळेला. आणि सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस, फ्लोटेशन प्रोसेस, क्रोमॅटोग्राफिक अनालिसिस, हे तर सगळं आपण मागच्या वेळेला बोललोय. आपल्याला मागच्या वर्षी होतं फ्लोटेशन सेपरेशन टेक्निक मध्ये. सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि क्रोमॅटोग्राफिक अनालिसिस आपण याच वर्षी सुरुवातीला पाहिलेले. या 3 गोष्टी माहिती आहेत, बाकीच्या आपण पुढच्या वेळेला बोलूया. पुढच्या वेळेला धड्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करू. मस्त धडा आहे हा, टेन्शन घेण्यासारखा नाहीये. वी विल बी डिस्कसिंग इट नेक्स्ट टाइम. तोपर्यंत थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम. बाय संगीता मॅम. बाय मुलांनो. गुड नाईट. Bye. Good night. Good night.